मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। पेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, मराठी नववर्षात हसत खेळत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस। मंडळी, आज चैत्र मासारंभ अर्थात गुढीपाडवा। आजपासून शालिवाहन शके 1945 प्रारंभ होत आहे। त्यानिमित्त तुम्हा सर्वांना सोनी मराठी आणि महाराष्ट्राची हास्य जत्राच्या संपूर्ण परिवाराकडून मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मंडळी, आज गुढीपाडव्याचं औचित्य साधून सोनी मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिकांमधील नायिका आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेल्या आहेत। त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। सर्वप्रथम जीवाची होतिया काहिलीमधील रेवती अर्थात प्रतीक्षा शिवणकर। आशीर्वाद तुझा एकविरा आईमधील तानिया अर्थात अमृता पवार। आशीर्वाद तुझा एकविरा आईमधील देवी एकविरा अर्थात मयुरी वाघ। प्रतिशोध झुंज अस्तित्वाची मधील दिशा अर्थात पायल मेमाणे। छोट्या बयोची मोठी स्वप्नमधील बयो अर्थात रुची नेरुरकर। आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत श्री आशिष पेठे आणि श्री विश्वनाथ पेठे। त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा। कार्यक्रमात मनापासून स्वागत। तुम्हा सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते। धन्यवाद। मंडळी, माहेरी राहून संसार करणाऱ्या एका बायकोला पुन्हा सासरी न्यायला आलाय तिचा नवरा। चला तर बघूया आज तरी त्याला यश मिळतंय का ते। हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले विनोदवीर। वा 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 नाही, हे आज बेस्टच झालंय बरं का। नाही काय होतंय, दरवेळेस शामरावांना बायको तिकडे घेऊन जायची म्हणून बैठक बसवायला लागती, पण ह्या वेळेस पाडव्याच्या मुहूर्तावर मामीनीच बैठक बसवली, शामरावांनी इकडे बोलावलंय। वा वा वा, काहीतरी निराळच गाणं आहे आज। भारी भारी। नाही जावई बापू आता एकमेव आधार आहेत ना मापुरीचा, म्हणून बोलावून घेतलंय त्यांना। अरे पण सासूबाई, हे शहाणपण तुम्हाला आधी सुचलं असतं तर केवढा भारी झालं असतो। भलती वाट पाहिली ना हो मी, मला आधीच सांगायचं आणि तुम्ही आधीच बोलून घ्यायचं ना। नाही म्हणून तर आता बैठक घेतली आहे ना समजूत काढायला। आता काय समजवायचं, पाडवाना मुहूर्त शे आमनी आमनी वाऊ घेऊन जासू। उवा घेऊन जाणार आहे। अहो, नाही नाही हो सासूबाई, आयरानी सुनेला वहू म्हणतात। वाऊ आहे हा. का? असं आहे। हा. आमच्याकडे लगा कोणाला भी हाक मारा हो असंच म्हणते ती। काय मामी? तर चेतूला आम्ही घेऊन जातो बा मग। हा. नाही नाही नाही, चेतूला घेऊन जायला नाही बोलवलंय। मग माझी धाकटी लेक आहे ना प्रिया, हा. तिचा नवरा तिला काही सासरी नांदवना झालाय, त्याची समजूत काढायला बोलवलंय तुम्हाला।
अरे त्यान बायाने उपाद मारू. अरे एवढा कसा दलिंदर शेतास रे तुम्ही रे. अरे जन्नी नाही तर मन्नी तर लास्ट ठेवा रे. म्हणजे माझ्या बायकोला माझ्या घरी नेण्यासाठी मी तुमच्या रावण्या करतो, तुमच्या पायऱ्याची जावतो, तुम्ही तिला पाठवत नाही. आणि ती तुमची दुसरी पोरगी आहे ती झिपरी उंदरी, आणि तिचा तो नवरा तो झंप्या साडू भाऊ आहे माझा तो. पण त्याला मी रावण्या करू ओ भो तुझी बायको तू तुझ्या घरी घेऊन जाय म्हणून. वा रे वा. हे पण आपलंच घर आहे ना. ए आपलंच घर आहे म्हणे. ओरडू नका. अरे बहिणीच्या बाबतीत पुढाकार घ्या ना जरा. 2.5 दिवसाचा संसार करून माहेर आलेली माहेर वाशीन. तू नको शिकाडू मला. संसार एवढा सुद्धा संसार केला नाही तू माझ्यासोबत. असू दे बस श्याम्या. शामराव शांत व्हावं, असं करू नये. सुरुवातीलाच म्हणतंय का कोण? हा बोलवा की लेकीला बारक्या. प्रिया प्रिया जावई बापू जावई बापू या की आता बाहेर या. या की आता बाहेर या. अरे काय एका शेलवर आहे काय दोघी? चल. मला नाही सांगायचं. नाही. हे माझे धाकटे जावई बापू शर्मेशराव. नमस्कार. कशाला ओळख करून देत आहे? आणि काय तुमचा नमस्कार चालू आहे? तुमच्या लग्नाला आलो होतो ना मी. माहितीये. ओ श्रमेशराव काय झालं? अरे काय प्रॉब्लेम आहे सांगा तसं. लई मोठा प्रॉब्लेम आहे माझा, लई मोठा प्रॉब्लेम आहे. ही माझी बायको. अरे आता तुम्ही कशाला ओळख करून देताय? तिची माझी साली आहे मला माहितीये. फ्रस्ट्रेशन काय पिशवीत घेऊन फिरताय तुम्ही? माझं चालू आहे ना, माझं ऐका की. हा? बोला बोला काय झालं, आईला. काय झालं? जेव्हापासून आमचं लग्न झालंय ना हा. आणि लेकरू झालंय सारखं आपलं लेकरू लेकरू हित्त लेकरू तित्त लेकरू कडेवर लेकरू खांद्यावर लेकरू. नवऱ्यानं जायचं कुठं? हा? नवऱ्यानं जायचं कुठं? हा? नवरा काय फक्त कोथिंबीर आणायला गेलाय बाजारात ना? आईच्या गावात गपी आहे. हा तुम्हाला सांगतो, जाऊ दे तुम्हाला तरी सांगण्यात काय फायदा आहे म्हणा. उघड्या घरी नागडा गेला आणि थंडीन कुडकुडून मेला अशी अवस्था आपल्या दोघांची. नाही नाही बरोबर आहे, तुमचे दुःख समजू शकतो मी. पण काय आता तुमच्याच पोरांचं करून राहिली आहे ना. जाऊ द्या ना, कुठे एवढा राग धरता हो, सोडून द्या ना. तुम्ही काय बी बोला, किती बी बोला, हा. माझं ठरलंय मी हिला नांदवणार नाही म्हणजे नाही. मला घेऊन चला. मी तुमच्या समोर पदर पसरते आहो तर. ए प्रिया, तुझ्या पाशी आहे ना एखादा जास्तीचा पदार असेल तर दे मला. मी हिच्या समोर पसरतो की बाई चाल आपल्या घरी सासरी चाल ना. चल ना ग. तुमचं एक लगा वेगळंच असतं बरं का. माझं तुम्ही कशाला पदर बसराय पाहिजे? आणि काय समोर बायको 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 लावलंय लागा. 4 वर्ष झाली लग्नाला, कटाळा नाही आला का अजून? अरे कटाळा यायला ती माझ्या घरी आली तर पाहिजे. ती मसाडी इथे तुरतून बसलेली आहे ना. शामराव बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. बसा खाली, बसा खाली. उगाच चिडचिड करू नये सारखं. शांत बसा. आणि तुमचं काय आहे सर मिश्राव? माझं काय आता? हा काय म्हणजे लगा म्हातारी बाय आहे, कशाला ताप? तो माणूस आधीच ताप देतो, त्याच्यावर तुम्ही ताप द्या. अरे मी नाही ना दिला ताप, त्याच ताप देत आहेत मला. बरं आता शांत बस. कशाला ताप देता? आधीच तो माणूस ताप देतो, तुम्ही तरी ग बसा किंवा. हो अरे भाऊ, खून करून परत तेच सांगतोय तू. तुम्ही नका ना बघू माझ्याकडे, तिकडे बघा तुम्ही. त्याच्यापेक्षा तू खूनच नको करू ना रे. बरं नाही करत. शांत बस, शांततेत घ्या. नका ना तुम्ही, तो माणूस आधीच ताप देतो, काय हा, करायचं? करा बारीक बारीक करा. काय फालतूपणा चालू आहे तुमच्या? अरे तुम्ही तुम्ही शांत बसा ना हो. आणि काय तुम्हाला काय झालंय? एवढी सोन्यासारखी बायको आहे लागा, पोरं झाली ती चांगली, चांगला संसार कशाला आकाडला एवढं? आकाडण्यासारखंच करते ती. काय? हा. मला वेळच देत नाही हो. मग पोरं काय डाउनलोड करून आणली ती का नेटवरनं? मामा काय मामा मामा लावलेलं का? लग्नाला जेवढी वर्ष झाली ती ना, त्यातनं 3-3 महिने मायनस केले तर तेवढी पोरं जन्माला घातली ती तुम्ही. वेळ देत नाही सांगता. काय लागा दोघांचं तुमचं चाललंय या? शांत बसा की. म्हातारीकडे बघा की लागा, काय करायचं म्हातारीनं? कुणाकडे बघायचं? एकीचा पळाना हलना झालाय, एकीचा पळाना थांबना झालाय. अरे आमच्या पाळणा हलायला ही घरी तर आली पाहिजे. तो पाळणा काय त्याच्या हलणार रे? शामराव शांत बसा ना. काय असं- शांत बसा. मोठे जावई आहे ना तुम्ही, समजून घेतलं पाहिजे. हा ह्यासनी खरं तर तुम्ही समजावाय पाहिजे. कसं असते, संसार म्हणजे संसारच असतो. कळलं का? आणि जी नवरा बायको असते ती नाही, ती संसाराच्या गाड्याची 2 चाकं असते ती. तुम्ही सांगाय पाहिजे असती खरं. हे मी सांगू? मग ज्याच्या गाडीचं एक चाक 4 वर्ष झाली तरी शोरूम मध्येच आहे त्याने सांगायचं.
शामराव नाही, शांत होता. म्हणजे काय तुम्ही आता मोठे आहे समजूतदार आहे तुम्ही असं समजून घेतलं पाहिजे नाही का यांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे का हा. नवरा बायको असं एकत्र आल्यावर कसं एकमेकांचा उत्कर्ष साधता येतो ते समजावून अरे तेच सांगतोय ना मग मी तिला सासरी पाठवा 4 वर्ष रखडलेला माझा उत्कर्ष मला साधायचा आहे हो. गप्प बसता का जरा कशाला सारखं तीस बोलताय म्हणजे मी बोलायचं पण नाही का काहीच करू नको कमी वा रे वा म्हणजे नाक तोंड दाबून बुक्क्यांचा मारायचे साला रमेशराव अवघड आहे बर का या पुरुष लग्न करून भलती मोठी चूक केली मी मग चूक नाही तर काय चूकच आहे 32 वर्ष प्रामाणिक राहून कसं बस लग्न झालं माझं म्हटलं बा चला लग्न तर झालं देर आहे दुरुस्त आहे संसार करू म्हटलं आता तर संसाराचा भनका उडवला या बाईने म्हटलं पूजा गिजा झाली आता संसार सुरू होईल आईला वेशीवर सोडून येते म्हणे सोडायला गेली तर तिथून डायरेक्ट माहेरी निघून गेली ती मी बसलो गुलाबाच्या पाकळ्या उडवत तिथे त्याच्यानंतर हे भयान भूत आहे ना डायरेक्ट दिवाळीला झालं आणि सोबत एक गटुडा बी घेऊन आलं काय करायचं मी बसलो गटोडा म्हणाला गवया. हे गप्पे. बोलू, श्याम्या. नको श्याम्या ठीक, त्यांना ठीक. नको बोलू सासूबाई आहे माझ्या सॉरी अरे नका ना भोंग अरे तुला सांगितलं होतं दादा एक तरी कापची कनेक्शन बरं सगळी भोंगा पसरते ती माग माग हो दादा अरे बोलू देणार भाऊ मला बोल, मला बोल. कोणीच का काही करू देत नाही रे बोल श्याम्या बोल बरं शांततेत बोल. दिवाळीला हे म्हणाली फटोकडे बघायचे आहेत म्हणे मला आकाशात उडणारे म्हटलं जय अंगणात गेली तिथून परत माहेरी भुर रावण्या करून करून प्रयत्न करून करून तिला बोलवलं तोपर्यंत 31 डिसेंबर आलेला होता हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवायचा आहे म्हणे माझ्या आईला तो जात नाही रेंज नाहीये रेंज बघायला गेली तिथून परत माहेरी निघून गेली टॉवरवर चढून बसलो मी तरी सापडली नाही मी दलिंदर नाही तर काय ही कधीतरी येणार म्हणून शेवया करायला घेतल्या तर शेवया भिजेपर्यंत निघून जाते परत माहेरी जावय बापू आता तुम्ही जायचं बोलायला लागलं मी कुणाकडे जायचं बया अरे मी जेवण देते बया कशाला बोंबलाय करताय उठाय तरी जमतंय का हा अरे त्या अंटार्क्टिका खंडात ना तो हिमनग असतोय की नाही तो बी वर्षात एकदा आकार बदलतोय पण 3 बैठका झाल्या तरी म्हातारी बोंबलाय तिथेच बसली अजून नुसती एवढं जवळ करा येतंय ती ते बघा नका ना असं करू शामराव कशाला ताणून धरताय तुम्ही जाऊ द्या ना शांततेत घ्या ना कशाला ताणताय एवढं श्रमेशराव का म्हणून या सुवासिनीच्या माथे या नवऱ्याचं सगळं दुःख टाकतंय हो बाईच्या अंगातली मस्ती बघितली मस्ती बघितलीत काय काय झालं आता हा हिला मी नांदवायला तयार नाहीये ही स्वतःच्या नाटकाचं अभिवाचन करते इथं हा? हा, हिला तुझी खडी सुंदर आहे ना म्हणून मी शांत बसलोय लक्षात ठेव हा ही आणि हिच्या लेकरांच्या गर्दीत मला माझ्या संसाराचा सुख पण शोधता येत नाही हो अरे तेन बायनार काय बोलतो रे अरे तेच संसाराचा सुख शोधता शोधता 3 वेळा पाळणा हलवला ना रे तू तो पाळणा सुद्धा तुला बघून घाबरत असेल माळ्यावर जाऊन लपला असेल तो बोलतोय 2 वर्ष पाळण्याला आराम द्या जरा आता माझा पाना वरती लपलाय तरी तुमचा पाना गावभर शोधतोय कधी वापर होईल म्हणून तुमच्या मागणे फिरतोय तो हा? लय मोठे शाने आणि एवढ्या मोठे फडफडताय ना मला सांगा जरा सकाळ झाल्यावर चहा नाश्ता घेऊन बायको समोर आली पाहिजे की नाही चहा नको मला फक्त बायको पाहिजे ती माझी बेसिक गरज आहे बाकी काय मी चहा नाश्ता हॉटेलवरून मागवून घेईन मला बायको पाहिजे अरे फक्त ही असली मॅड फॅमिली मी जातो तिच्या जाऊ दे जा तुम्ही तुम्हाला नाही नांदवायचं ना मला जा मी माझी ताई आणि माझी 3 लेकरं आयुष्यभर आईची सेवा करत इथंच राहतो आईच्या घरी काय हा करते का तू आणि तू काय छप्पर फोडी काय आमचं घर फोडते तू तुझे उंदर डवरा या घरात माझ्या बायकोला काय थांबवायचं असतं तुला अहो, आता माझं दुःख लय जड आहे ना ताई नको का ते हलकं करायला तुझं दुःख जड आहे आणि माझं दुःख काय खलबत्त्यात टाकून ठेचू त्याला अरे ही माझी बायको आहे ही माझ्या सोबत राहिली पाहिजे ना ओ श्रमेशराव काय? ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही प्रिया मी सेतू आपण असे चौघ मिळून महाबळेश्वरला जाऊ नये 8-10 दिवस
लेकर सासूबाई सांभाळतील ना. चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला त्या दिवसात तुमच्या संसाराचं सुख शोधता येईल, मला पण माझा उत्कर्ष साधता येईल बुवा. म्हणजे बघा एक सांगितलं तर. हा तुम्हाला एकदा सांगितलं ऐकू येत नाही काय काय? म्हणजे मी बोललो ना हिला मला नांदवायचं नाही म्हणजे नाही. अरे हा जाऊ देत. आणि जेवढंच वाटत असेल ना तर आपण दोघं महाबळेश्वरला जाऊ. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा काय तुम्ही खाली वाकून पायाची बुटाची लेस बांधत होते का हो? पण माय ना, अरे तुम्ही न मी महाबळेश्वरला काय करणार आहे? मग नाही ठीक आहे भाऊजी, तुम्हाला नाही जायचं ना प्रिया बरोबर? ठीक आहे, मी आणि प्रिया जातो, लेकरं तुम्ही दोघं सांभाळा. अगं ए बिंडो, ते लेस बांधत असताना तू खाली काय बसून त्यांच्या बुटाची पॉलिश करत होती का? अरे ए येड, तू आणि मी नवरा बायको आहे ना, आपण महाबळेश्वरला गेलो पाहिजे ना. हा आपण महाबळेश्वरला जाऊ. जावय बापू, हम्म. महाबळेश्वर असेल तर मी पण येणार तिथे. काय तिथे कडे तोडायचे आहेत का ढग फोडायचे आहेत तुम्हाला? उगा उगा राहणार रे. महाबळेश्वर जावाने राहिना तर मी बी असू. तसं पण डॉक्टरांनी सांगितलंय मोकळ्या हवेत जा, हार्टसाठी चांगलं असतं. हार्टचा त्रास आहे तुम्हाला? हा मग लगा एवढ्या बैठका झाल्या म्हणला नाही मला. असं कसं बोलणार? सांगाय पाहिजे होतं लगा, माझ्याकडे कसं उपाय असतो की नाही. आणि उपाय म्हणजे उपायच असतोय. काय 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 करायचं सांगू हा. का? लसणाच्या 4 पाकळ्या घ्यायच्या, 4च घ्यायच्या, 3 बी नाही 5 बी नाही घ्यायच्या. 4 कळलं का? आणि ते कडुलिंबाचा पाला असतो की नाही, त्याची 4 पानं घ्यायची. 4 पानं 4च घ्यायची, 3 बी नाही 5 बी नाही. वायचं उलीस आहे की नाही, धन टाकायचं त्याच्यात. 4 धन. कशाला बोंबला टाका की मुठभर त्याच्यात. त्यात काय 3 आणि 5 करायचे, मुठभर टाकायचं चांगलं. व्हायची मुठभर हळद टाकायची. आणि ती चहा पत्ती असती की नाही, त्याची पानं ती टाकायची गरम पाण्यात, चांगलं उकळायचं आणि ती गाळून प्यायचं. त्याच्या आईला हार्टच होतंय. नुसतं भागच करणार. काहीच होणार नाही परत. करून बघा तुम्ही. भारी अरे असतंय. माझ्या हार्टचा विचार करणार रे. श्रमेशराव, ऐक की एवढं दाजी म्हणते तर आपण जाऊ की महाबळेश्वरला. 3-4 दिवस फिरू, मस्त लेकरं आई सांभाळील की. तिकडे गेले की नाही सारखी लेकरांची आठवण काढायची नाही. तर जेवलं असेल की नाही, त्याने सुसू कशी केली असेल, मग ती पुसली असेल की नाही, नाही फुलटू माझ्याकडे लक्ष द्यायचं. नाही बरं तुम्ही जावा, मी सांभाळेन, लेकर सांभाळेन. काय पण बोलते का ग तू? काय अगं या वयात झेपणार आहे का तुला लेकरं सांभाळायला? आता काय ते काय नाही, मी तुझ्यावर थांबते इथं, लेकरं सांभाळेन. हा नाहीतरी ती माझ्या अंगावर वाढलीत की नाही, तसंच करू आपण. फायनल का? ठरलंय आता. तुम्ही दोघं जावा महाबळेश्वरला, तुम्ही दोघी लेकरं सांभाळा. हा फायनल. आता ह्याच्यात काय बदल? अरे माझ्या काय रे, अरे माझं काहीच झालं नाही ना. अरे माझा कधी तो विचार करा, 4 वर्ष झाले ना लग्नाला रे. नाही शामराव, आता एवढी कळ सुचली, वाईस थांबा. ह्या दोघांनी जाऊन येऊ द्या. हे आले की तुमची बैठक बसू आणि मग बघू तुमचं काय करा. अरे नुसती बैठकच बसवता रे माझी. मी आहे ना तो बैल झालोय ज्याला नुसता सजवून गोठ्यात बांधलेला आहे. त्याला शेतीसाठी बी नाही वापरला आणि शर्यतीसाठी बी नाही वापरला. अरे काय असं? अरे त्यांना म्हणणार लग्न झालंय ना रे माझं. त्यांना म्हणा हे असं झालं, काम ना धाम, नुसता उघडा आंगले काम. असं बोल. जाऊ द्या. तुम्ही जा. तुम्ही यांची हिची औषधं द्या. तू औषधं घे. तुम्ही नुसतं तिथे बसा. तू लेकरं सांभाळ. ते जातील महाबळेश्वरला निघून गेले. फिरतो इकडे तिकडे, जातो मरतो मी. माझं काही नाही. वा 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 वा, हास्याचं घोडं जाम दामटवलं. पुढच्या बैठकीची वाट बघू आणि आम्ही, आम्हाला आवडलंय. सई, खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. एकतर तुमच्या तिघींचे आवाज काहीतरी वेगळेच आहेत आणि त्यांनी काहीतरी ॲड होतं या स्किटमध्ये. वने, मला ते तुझं नाकाचं जे करतेस ते भयंकर आवडतं. आय कांट गेट ओव्हर इट. म्हणजे लिटरली ऑडियन्स म्हणून आम्ही थांबलेलो असतो की तू ते कधी करणार. ईशा, मस्त भाषा पकडलीस. छान होता फील भाषेचा. जावई बापू, नवीन जावई बापू, तुमचं स्वागत. काय काय वन लाईनर्स खूप मस्त लिहिले होते, नेहमीप्रमाणे खुसखुशीत. बाकी नेहमीसारखं छान. श्याम दादा, फ्रस्ट्रेशन इतकं गोड बाहेर येतं. म्हणजे कधी कधी असं होतं ना की खऱ्यातलं आणि स्वप्नातलं मिक्स होऊन जातं. तसं काहीचा भास तुम्ही घडवता आणि ते तुमच्या तशा असण्यामुळे तो भास होतो. मजा आली. थँक्यू व्हेरी मच.
आशिष पेठे इथे आहेत. सर तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? रोज आम्ही लॉकडाऊनपासून बघतोय, आज पहिल्यांदा लाईव्ह बघायला मिळालं. खूपच मजा आली. लाईव्ह रिॲक्शन्स आणि श्यामजींचे फ्रस्ट्रेशन आणि तेवढेच समोरचे थंड होते. हे ॲक्शन रिॲक्शन बघून फारच मजा आली. ग्रेट, थँक्यू. थँक्यू सो मच सर. मंडळी, नम्रता मॅडमच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवायला आलाय एक शिक्षक. पण हे विद्यार्थी हे शिबिर कसं घेत आहेत, चला तर बघूया या पुढील प्रहसनात. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इबलीस गावकऱ्यांना. मागो 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 कमाल करते, मला मारलं तुम्ही. चुकून झालं सर. सर ते चुकून हे झालं. असं मारल्यावर ना थोड्या वेळाने झोंबायला लागतं ते. नाही सर, सॉरी, चुकून झालं लागलं सर. मला ते. माफ करा आणि सर. तुम्ही लहान पोरं जरा मुलं आहेत ती, लहान मस्ती- मुलांना असं मारायचं नाही. तसं नाही, ती लायकीचीच येते. मस्ती करा. असं नाही, बघा तो रडतोय की नाही मला सांगा. असं मारायचं का? रडू नको. हा, ये बाळा. हा हा, तुम्ही मागे वा. पट्टी ठेवा, पट्टी ठेवा. ये बाळा, ये. काय नाव तुझं? हो जरा. बाळा, तुझा मामा आहे का मी? असं नाही करायचं बाळा. हा, मी इथे का आलोय मला सांग. आपण काय शिकणार आहोत आज? हसत खेळत भाषेची ओळख आहोत की नाही? करणार आहोत की नाही मला सांग. की रडत रडत भाषेची ओळख आहे, नाही की नाही? मग छानसा हस बघू. ओके. हे बा, आता असे इथे आता झोंबायला लागतं ते मगाशी मारलेलं. माफ करा सर. पोराणू, जरा सर तुम्ही इकडे या. इथं ये रे दत्तू. पोराणू, तुम्ही या सरांना ओळखलं का? नाही. मी देते ओळख करून. तर पुराणू, आधी नमस्कार करा बरं. अशी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं पुराणू, हे जे सर आहेत ना, या सरांचं नाव आहे मांजर उंदीरकर नाही सर. नाही नाही, मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. हा. रत्न प्रभाकर मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. रत्न प्रभाकर माझं. हा, तेच सांगते पुराणा. तर ह्या सरांचं नाव आहे झुंबराबर झुंबरावर उंबर, हे काय नाव आहे? असं कोणाचं काय नाव असेल मला सांगा. झुंबरावर उंबर नाहीये. नाही. मांजर सुंभेकर. हे जे सर आहेत, हे जरा कठीण नावाचे सर आहेत. त्यांना नमस्कार करा बरं. मी तर या सरांना असा उचलून आपटेन आणि पायाने चिरडून टाकेन आणि उचलून घेईन आणि लांब असं फेकून देईन. एकदम आंतरराष्ट्रीय एकदम जाऊन एकदम माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. हे काय आहे? ये बाजूला ये. बाजूला बस इथं. अहो, तुम्ही दाढी काय ओढता? लहान आहे ना तू, कमाल करताय. नाही सर, ते पोरांशी तसंच बोलायला लागतं. काही झालं नाहीये. हा, शांत शांत. आवाज खालचा जरा, आवाज खालचा. ओय, ओय, ओय. अरे हे काय करताय नाही, तुम्ही? ते पोरांचं. सॉरी सर, माफ करा. हे बघा, जरा जास्त उस्ताई आहेत पोरं. तर ही आहेत आमची पोरं. आज सर कशासाठी आलेत माहितीयेत का? आज सर आपल्या सोबत भाषेबरोबरच खेळणार पण आहेत. कळते का तुम्हाला? सरांचं आहे की नाही भाषेसोबत ना गॅटमॅट आहे बरं का. आणि आज सर आहेत की नाही तुमच्या सोबत चॅटमॅट करणार आहेत. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? शिक्षिका आहात ना, मुलांशी जॅटमॅट कॅटमॅट असं कोणी बोलतं का मला सांगा. नाही, सर. लहान मुलं असतात ना, कोऱ्या कागदासारखी असतात. जे काही त्यांच्यावर आपण उमटावायला जातो ते पुढे ते कॅरी करतात, ते गिरवायला लागतात. बरोबर आहे, सर. त्यांचं आयुष्य शिक्षकांच्या हातात असतं. नाही, ते झालं. मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. सर, इथं मुलांसमोर नको. इथं नको. ऐका माझं. प्रात्यक्षिक म्हणजे काय नक्की समजताय तुम्ही?
ते समजतं त्याच्यावर फुल्ली मारा कळलं बरं. आता मी यांच्याशी हितगुज साधणार आहे बरं, तुम्ही हा? साधा. मला तुम्ही बोलवलेलं हो आहे सर मी बघतो या सर या हा. सर मुलांनो या 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 या. ये, जा. जाणार आहे. नका असं करू उठून तिकडं मारेने के काल अरे तुम्ही जस्ट या म्हटलं की दत्ता काय जाता रे येऊन नका करू यार हा तर मी तुम्हाला काय सांगायला आलेलो आहे मी इकडे का आलेलो आहे मला सांगा मी आज आलेलो आहे कारण आपण भाषेची मैत्री करायची आहे हो की नाही चला बसून घ्या पटापटा बसून घ्या सर, इकडे बसा ना, हा. सर. शिस्तबद्ध इथे बसता का सर नाही नाही मी इथे बसतो ना काहीच प्रॉब्लेम नाहीये सर. हा तर भाषेबरोबर आपण आज मैत्री करायची आहे हा आता मला पटापट तुमची नावे सांगा मी हा तुझं नाव सांग माझं नाव बने चिरपुंडे बने चिरपुंडे याच्यात नाव कुठे माझं नाव बने आडनाव चिरपुंडे तुझं नावच बने हो. क्या बात आहे वा 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 खूप खूप छान वेगळं आहे नाव हा हे तू कोण ग नमस्कार सर माझं नाव आहे शिवाली द परब आ हुबेहूब लहान मुलगी छान छान अजून नाव. आयुष्य किती सोपं असतं स केलं की लहान मुलगी क्या वा. सुंदर 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 आणि मी माझं ए नाव बस आहे- बस माहितीये कोण आहे बस 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 माहितीये तू कोण आहेस आत्ता मगाशी ओळखलं मी हा हा तर आज आपण भाषेबद्दल बोलणार आहोत भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे काय भाषा कशामुळे निर्माण होते शब्दांमुळे अक्षरांमुळे शब्द आणि अक्षर यांच्यामुळे भाषा निर्माण होते हे शब्द आणि अक्षरांमुळे आणि सर काय कराल तुम्ही तसं नाही तुम्ही का चालला होता माझ्या बोलण्याला त्यामुळे सगळे नाचायला लागतात नाही कसं आहे ते पोराण आहे ना त्यांच्या पद्धतीने समजून नाही सांगा तसं नाहीये ते मी तुम्हाला गंमत सांगतोय ना बरं, ते- भाषा अक्षर शब्द यांची पण गंमत करणार आहोत लक्षात आलं तुम्हाला गंमत हवी आहे ना मला सांगा तर ही जी भाषा आहे ना त्याकडे तुम्ही अभ्यास म्हणून बघू नका त्या भाषेकडे तुम्ही मैत्रिणी म्हणून बघा कळलं तुम्हाला तुमच्या मैत्रिणी बरोबर खेळायचंय की नाही मला खेळायचंय, Yeah. मला खेळायचंय. माझी मैत्रीण नाही ती पहिली माझी मैत्रीण आहे. माझी मैत्रीण काल बोलली. माझी मैत्रीण आहे पहिली. ए, ए, अरे ए, अरे ए, अरे लहान अरे कोण आहे ती? अरे ए, अरे ए, अरे ए. ये. थांबा 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 अरे 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 ए, अरे पाय घालून घालू काय आहे उठ 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 सोडा सोडा मारा बाई सोडा उठ जास्त करतोयस तू सरांचं आ बाई इथे बस अरे चुकीच्या उंचीच्या लहान मुला हे का करतोस तू अरे मैत्रीण म्हणजे शेपटीवाली मैत्रीण नव्हतो म्हणत मी मैत्रीण म्हणजे ती मैत्रीण नाही मला वेगळी खोटी खोटी मैत्रीण लक्षात आलं का सर भाषा मी समजावून सांगू का मुलांना सर नाही नाही काही नको काही नाही नाही का? मी समजवतोय त्यांना बरं समजावा हा. जरा त्यांच्या कलाने घ्या सर तर मुलांनो मी आता इथे बसतो हा सर हा, त्यांच्याजवळ जवळून हितगुज साधतो हा तर आपण आज शिकणार आहोत ती भाषा भाषा वेगळी काय कारण भाषेत मुळाक्षर आहेत भाषेत जोडाक्षर आहेत आणि जेव्हा जोडाक्षर आणि लगेच कसे सुरू करता हो तुम्ही सर तसं नाही त्यांच्या कलाने अरे नका करू ना हेच नका करू हा मला सांगा तुम्हाला ए ए काय काय चाललंय तुमचं हा, ते- हा. तर कसं असतं भाषेचं तुम्ही क ख ग घ हे ऐकलंय का आता क ख ग घ या अक्षरांवरून आपण छानशी गमतीदार वाक्य तयार करणार आहोत. ओके हा तर आता मी उदाहरण मी पहिले देतो तुला क वरून ना बघा क क काय झालं इथे पुढे येईल मला मारू नका सर, अहो, लहान आहे तो. लहान आहे सर. सर लहान आहे तो सर मारू नका का बोललास हे ए, का बोललास आपण दमवाले पार्टनर आहोत तिकडे काय रे काय झालं नाही जरा पुढे असं आहे ते असं आहे ते सर ही काय भाषा आहे सर नाही भाषा नाहीये मी एक वाक्य सांगतोय तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्याने उत्तर हो, दिलं ना सर. बरोबर आहे पण मी ठीक आहे या क क काय झालं लक्षात आलं का तुमच्या हा तर हा आता छान छान करायचं बाळा असं नाही करायचं हा मस्त करा हा चल तर हा आता पहिलं वाक्य क क काय झालं क क काय झालं
ख ख खोकला आला नाही, नाही. हा ओके ठीक आहे. ग ग गरम पाणी द्या. हे नका करू, नका करू. हा, ठीक आहे ओके ओके. घ घ घरी जा. अरे ए, बस बस बस. लगेच करू नका रे, लगेच करू नका. वाक्यातले अर्थ शब्दशः घेऊ नका. ही वाक्य आहेत जी मी अशीच उपमा म्हणून देतोय, लक्षात आलं, उदाहरण म्हणून देतोय. लक्षात आलं. तर शेवटचं होतं घ घ घरी जा. ओके. छ छ छप्पर बघा. त्यानंतर ज ज जांभाई द्या. हा. आणि आता झ झ झोपून जा. ही जी वाक्य असतात. पोरं दमली ग, खेळून खेळून दमली पोरं. झोप 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 ग. ऐ ओ वर्किंग. ओ उठा वर्किंग उठा. ओय उठा, उठा. उठा, 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 उठा. असं नाही उठा, करायचं उठा, बाळांनो. पोरांनो. पाणी तापलं काय? पाणी तापलंय, बस खाली. दमली जरा. असं नाही करायचं. हा खूप खेळली ना पोरं हो हो त्याच्यामुळे नाही दमली. बरोबर आहे, मला लक्षात आलं ते. तर ही वाक्य कळली का तुम्हाला मी कशी केली? क ख ग ग वरून. हो सर. तर अशी वाक्य तुम्हाला आता करायची आहेत. कोण कोण करेल मला सांगा. हा हा तू कर. हा तू ग. हा. हा ही माझी आहे हा. ना वर्गातली सगळ्यात बेकार चांगली विद्यार्थिनी आहे. बेकार चांगली विद्यार्थी आहे. बाई मी प वर्ण सुरू करते. कुठला प प प वर्ण. ओके. प प पपई खाली, ब ब बबई खाली, भ भ भबई खाली, त स तसई खाली, म म ममई खा. ब ब बापाला जाऊन सांग. सर असं नका बोलू. भभई हे कुठलं फळ आहे? भभई कुठल्या सीझनला मिळतं? भभई जरा दो भभई दे ना. कोण म्हणतं सर पोरं भभई हे फळ आहे? सर लहान पोरे त्यांना काय कळतंय, चिपकवून टाकायचं काय पण एवढं. अहो शिक्षिका आहात ना, चिपकवता कशाला? तसं नाही. तुम्ही ना खरंच ना. नमस्कार. नाही हो, ओळख नाही करून देत आहे. मला वाटलं. नमस्कार करते. हा बरं, सर. दुसरं कोणाला जमणार आहे? हा, हा, बने. बोल बोल. ए, तू नीट कर. हा काय नाव तुझं? बने चिरपुंडे. हा शाबास. अक्षर कुठलं घेणार आहेस? प प. तू पण प घेतोयस, पण तू हिचार्क करू नको. हा रे बाळा काय नाही, म्हणजे तो काय? जरा हुशार आहे तसा. नीट करायचा, हिचार्क नाही. हा प वरून वाक्य. प प पुरपुर पादला. काय मस्त सुचलंय रे तुला. फ फ फसकन पादला. फ फ फसकन पादला. ट ट ट्रॅक्टर पादला. मस्त सुचलंय. काय काळा आणि पिवळा रंग असा लावलास ना तर जिराफ दिसशील. असा चालणारा जिराफ दिसशील. आणि करतोयस लहान मुलगा, लाज नाही वाटत तुला? हा असं करायचं प वरून? सर, ऐका. नाही नाही हे नको. वाक्य बिक्य आपण कॅन्सल करूया. नाही, सर, आपण पुढे आपण- वळूया. तू हे वाक्य नको. मी राहिलो ना. हा सर एकदा करू. एक कर करशील बेटा, नीट? कर. हा. बघा मग. हा, कर. कर बेटा. हा. कुठला शब्द? चल चल हे चल पुढे कर चल. मी घ वरून बोलणार आहे. कुठला? घ. हा हे जरा वेगळं वेगळं आहे, वेगळं आहे. आहे. घ वेगळं आहे. हा घ घ घपगप घपगप टपट टपट र र ए रपर रपर द द ए दपद दपद ब ब ए भपगप भपगप. मार सुपर पावर. सर एखादा लेखकाला ना तुला स्वल्पविराम म्हणून वापरेल कुठेतरी. एवढासा आहेस तू. हे बघ एवढासा आहेस तू. कळलं? माझ्या नादी नको. हा नाही आवडलाय मला. नाही, हा आवडलेला नाही मला. तो त्याच्या घरच्यांना पण आवडलेला नाहीये, पण आता काय ऑप्शन नाही ना सर. माझं नेहमी असं होत नाही. मी प्रेमळ आहे खूप. हो सर. माझ्या जिव्हाळी असं हा नाही आवड, ह्याचा नाही आवडलाय चेहरा मला. जरा शांत बस. खबर ह्याला नको करायला सांगू. कळलं? आणि हे काही 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 नको. हे वाक्य बिक्य काही नको. अम, आता आपण म्हणींकडे हा. वेळ. म्हणी. हा, तसं करू, हा, सर. ठीक आहे. हे सोपं असतात. एक, हा दोन, तर म्हणी तुम्ही असं तर बघायला अति तेथे माती, अति शाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणी तुमच्या आजी आजोबा, काका काकू, मामा मामी घरी कधीतरी असं वापरताना ऐकलं असेल की नाही तुम्ही? ऐकलंयत की नाही? हा हा मी तर त्या म्हणींना ना असं पकडेन आणि असं पाण्यात बुडवून टाकेन. एकदम पाण्यातून ब्लुक 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 आवाज येईल एकदम. आणि पकडेन ना असं फेकून देऊन अख्ख्या युनिवर्स मध्ये वू 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 अशी जाऊन मस्तपैकी आणि तोडून फोडून मुडून टाकेन त्यांना मी. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू सुपर पॉवर. सर अरे पुष्पाची मिनी झेरॉक्स. सर काय समजतो रे स्वतः? तुम्ही हा मारे का बघतो असा? सर नडतो मला. नड सर नड ना. सर काय करताय सर? लहान पोर
आहे तो लहान दाढी असली म्हणून काय झालं मला नाही आवडलाय तो. सर तुम्ही त्यांच्या लेवलला काय तर तुम्ही हाफ चड्डी घातली का मला नका शिकवते. तसं नाही सर ऐका माझं शांत व्हा. आय एम सॉरी, एक- मला माफ करा. मी गप्प माझं बस. कधी एवढं टेम्पर जात नाही, पण ह्याचा चेहरा आहे ना मला नाही आवडलाय. आमसूल मेलं. सर ते म्हणींचं तुम्ही काहीतरी मी म्हणीन. सांगत हा होतात. तर म्हणी. ओके कमान तर म्हणी. मारी हा तर आता मी एक म्हण सांगणार आहे, त्याची अर्धी म्हण तुम्ही पूर्ण करायची. हा, चालेल सर चालेल. रेडी आहे? खूप इंटरेस्टिंग खेळ हो आहे. सर हो तयार आहात सगळे? पहिली म्हण, अगं ग म्हशी. दूध दे दूध दे. ही कुठली म्हण आहे? म्हैस कधी दूध देते? हा? आता म्हैस दूध नाही देत तर मग काय रेडा दूध देतो काय सर काय बोलताय सर तुम्ही सर चुकीचं समजवताय पोरांना नाही, तसं नाही. हे चुकीची शिकवण झाली सर अरे पण अगं म्हशी मला कुठे नेशी असं आहे ना ते. पण हे काय दुसरी म्हणते तू मला. बरं, हा? दुसरी द्या. दुसरी म्हण आता ही नीट आहे का? खूप चांगली आहे. हा अंतरून पाहून सुला जाऊन येणे. तुझ्या बापाला सांग. सर सर ऐका सुला नाही बाबा, ही कुठली म्हण आहे यार? अंतरून बघून सुला जाऊन येणे. मला आई अंतरुणावर झोपण्यापूर्वी सांगते सुला जाऊन ये. अरे तुझ्या आईला सांग असं नाही बोलायचं. अंतरून बघून पाय पसरणं असं आहे ते. म्हणी कॅन्सल करा. आणि नाही म्हणी नको. नाही कॅन्सल करा. म्हणी बरं, नको. बरं, बरं. मी तुम्हाला एक कविता दिली हा 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 होती. ती कविता पाठ करून घेतली. सर हो मी कविता कसं आहे ना सर मी केना असे जागरूक हे म्हणजे माहिती का असं शिक्षिका हा हा ते आहे बा आणि त्याच्यासोबत ना मी कत्री पण आहे बा कत्री नाही कवयत्री असं हा असतं. तेच ते असं दोन्ही आहे बा म्हणजे तुमच्यात एक जागरूक शिक्षिका आणि हा. कवयत्री अशा दोन्ही आहेत. दडलेले आहेत बा दोघांचं भांडण होत नाही, नाही, बिलकुल गर्दी होत नाही, चालना आगे पिछे असं होत नाही तुमच्या मनात? चांगलं आणि- मग ते हा तर आता कविता आहे हा, बरोबर आहे. हा, तर कविता आपण आता छान म्हणायची आहे. लक्षात आलं? हा हा कविता कुठली दिली होती मी तुम्हाला? गवताचं पात गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. हा हा. गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. सर हा. काय म्हणते हा. मी ना जरा म्हणजे आमच्या पद्धतीने पोरांच्या कलाने जरा मी त्यांना शिकवलेलं होय. आहे अच्छा तुम्ही शिकवलेलं मी शिकवलेलं हे चांगलं आहे आवडलं आम्ही मला. डान्स येस करून दाखवतो सुंदर हा, सुंदर हा. कविता छान म्हणायची. हा. हा. या पोरानो या माझ्या बाजूला या इकडे चला हा 1 2 3 4 गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना बया काय म्हणत काय खेळायला चल बया खेळायला चल खेळायला चल बया खेळायला चल खेळायला चल खेळायला चल बया खेळायला चल बया 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 खेळायला बया बया खेळायला बया खेळायला अशाच ना कल्याणला अशाच जा ना तिकडे चालत. काय चाललंय? हा काय डान्स आहे तुम्ही बसवलेला आहे? आणि सर कवितेला असं डान्स कोणी बसवलाय आजपर्यंत? मी बसवलाय सर मी कसं आहे ना मी माझ्या विद्यार्थ्यांना आहे ना सर्वांगीण विकास करते सर मी त्यांचा म्हणजे कसं आहे आता हे जे गाणं आहे ना हा जो डान्स बसवलाय हा कुठल्या पण गाण्यावर शूट करू शकता तुम्ही म्हणजे कसं बघा आता हे गाणं झालं मग दुसरं मामाचं पत्र बया, आईला सापडलं बया. हा, आणि आता दुसरं ते गाणं आहे ना गोरी गोरी पान ते पण बघा बरं का गरी सर ह्याच्यात ना मी थोडंसं वेगळं केलेलं आहे म्हणजे कसं डान्स सारखं आहे सर पण ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं वेगळे पण आणले ते तुमच्या लक्षात येईल बघा बघा गोरी गोरी पान बया फुलासारखी छान बया दादा मला बया एक बहिणी हे चेंज केलंय तुम्ही एवढं बरोबर पण हा बदल केलाय. नाही, अरे मग सर. कशाला पाहिजे डान्स कशाला पाहिजे सर याच्यावर? असं काय करता सर कसं ना डान्स केला ना तर पुराणा गाणी लक्षात राहतात अरे पण हे सांगितलेलंच नव्हतं मी तुम्हाला. मी काय सांगितलं होतं? काय? गवताचं पातर सर बघा मी काय सांगितलं? गवताचं पात्र सांगितलं होतं ते का नाही केलं मला सांगा. तेच तर केलं ना सर असं काय करता सर अरे गवताचं बता वाऱ्यावर डोलतं हे सांगितलं अहो पण मग मी होतं. हेच केलं ना. मग मी तर त्या गवताला घेईन ना असं फाडून टाकेन तोडून टाकेन तोडून मोडून फेकून देईन एकदम वा 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 यांची काय फाशीशी मैत्री होऊ शकली नाही पण आमची मात्र हास्याशी मैत्री करून दिलीत. वा सुंदर परफॉर्मन्स प्रसाद दा. प्राजक्त याच शाळेत शिकलीस मराठी?
मग जमलं नसतं एवढं. कहर आहे. म्हणजे ह्या शाळेत या मुलांनी शिक्षण कंटिन्यू केलं त्यांचं काय भवितव्य आहे असं मला फार प्रश्न पडतो. पण भन्नाट ही सिरीज खूप दिवसांनी आली आणि त्यामुळेच खूप रिफ्रेशिंग वाटलं मला. खूप खूप मजा आली. तुम्ही तिघं फार एन्जॉय करता असं मी नोटीस केलं आहे. शिवा, बने आणि दत्तू बऱ्याच दिवसांनी हे कॅरेक्टर करायला मिळालं त्यामुळे तुझी जी सुपर पॉवर काळाकाळाने जी जागी होते कालांतराने ती फार पॉवरफुल असते. मजा आली खूप मजा आली. शिवा तुझी लहान मुलगी म्हणजे मला शक्य असेल तर मी फ्रेम करून लावीन भिंतीवर. कमाल. मजा आली. विश्वनाथ सर पण इथे आहेत. सर, तुम्हाला कसं वाटला परफॉर्मन्स? इतके दिवस आम्ही टी व्हीवरून तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघत होतो आणि खदा हसत होतो आणि आज खूप छान वाटतं आहे इथे प्रत्यक्ष तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघताना. आणि ही जी तुमची सगळी टीम जमली आहे इकडे, मला असं वाटतं की तुम्ही नुसते जरी उभं राहिलात ना तरीसुद्धा आम्हाला भयंकर हसू येईल. धन्यवाद. किती गुड. थँक्यू सर. या शिक्षिकेचा डान्स मला फारच आवडलाय. त्यासाठी मला जोरदार टाळ्या. थँक्यू टीम. आणि याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. हा हास्यमेळा असाच सुरू राहणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी. आनंदाची चैत्र चाहूल घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, एक कपल निघालंय MS जोबाच्या दर्शनाला. चला तर बघूया त्यांच्या दर्शनाच्या मार्गात काही अडचण तर येत नाहीये ना. हे प्रहसन दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी गावकरी. ये आता वने ये बाहेर तर पुरातून वाट तुटल ती ये बाहेर ये. काय तुटत पिटत नाही. पुण्यवान लोक येतात, एवढी लोक येतात, सगळे बाहेर पडतात. पुण्यवान लोक असतात ना तीच बाहेर पडतात. वय या बेद्योचं ना विज्ञानच तसं होय आहे ना? कसं पुण्य केला नसेल माणसान तो सुलकन बाहेर येतो होय आणि का? जर पाप झाला असेल ना तो अडकून राहतो का नाही. असं आहे का? असू द्या. नारळ घेता होय काय? ये वने ये बाहेर ये. आई ये बाहेर. ये बाहेर ये. ये. आई आई ही. आता काय आर्मीत आहेस? आलीस ना बाहेर. काय वा वने. यमेचो बाबा सर. अरे यमेचो बाबा सर. बाबा बाबा हा. तो माणूस पण गेला आरपार होय, होय. आणि आई पण बाहेर आली. हो पटकन मी जाऊन बघू. जा पटकन ये. पुण्य कमवा बाबू. जा हे जा बाबू जा जा जा. अहमदच्या बाबा. देवा माझ्या आईला सुखात ठेव देवा. आणि बाबाचं काय हे? बाबाचं पण बोल. तुम्ही तुमचं मागा ना. मी आईसाठी मागितलंय ना. काय माणसं आहे ते. वा वा. चला हे घे चला. ओ काय तुम्ही पण जा. हा कुठे इथे जा पटकन. गेळ लागला का? चल झालं अहो तुमचं. असं काय करताय तुम्ही? जा पटकन. मी नाही जाणार हा म्हणे आधीच सांगतोय. हो तुम्ही जा ना. असं काय अगं, सगळे जाऊन आलो ना. माझं नाही नवस बिवस बाई माझे. ऐक माझं. बरं नवस नको. पुण्य कमवायला तरी जा. मी नाही जाणार. जा ना लोक. मी नाही जाणार. हो जा 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 काय पुण्य केलं वय ना. जा नाही अडकणार. जा जा बाबा. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. या बाबा. बाबा या. या बाहेर या. बाबा बाबा. आई बाबा अडकले वाटतं. ए, अडकले नाही ते. श्वास घेत असतील. येतील बाहेर. या बाहेर या. बाबा या. अडकलोय. अडकलं वय. बोला, मी अडकलोय. अरे अडकलं म्हणजे पापी आहे. पाप केली नाही ह्यांनी. नाही हो पाप नसतील. काही नाही. आई म्हणजे बाबा आता बाहेर नाही येणार. बाबा इथेच मरणार. अगं, आई, वने, मी अडकलो. मला वने केस मला. मी अडकलोय. काय ते कर ना वने. मी अडकलोय. येतो नाही. मी अडकलोय वने. मी
पाप केले अगं ठाकूर करशील ना माझा अडकलोय ना मी. अरे अरे मी अडकलोय. काहीतरी करा बघा ए, भाऊ अडकलेत ते चले कोण आहे अरे चल की बाहेर अरे हाय का अरे चल की बाहेर नाही मी ते 2 रात्री 3 दिवसांचं पॅकेज घेतलंय म्हणून थांबलो इथे. अरे कळत नाही अडकलोय तर तुम्हाला. कशाला अडकलायस बाहेर पड अडकू नको सगळी मोह माया आहे माया जाळ आहे जीवन म्हणजे अडकू नको बाहेर पड बाहेर पड चल निघ चल मला काढा हो बाहेर बाबा मला ते अडकले व भाऊ बघा ना. काहीतरी करा ना. ए बाळा निखिल काय करतोयस अरे. अरे असं नाही निघणार बाळा. नाही बाबा तुम्हाला नाही काढताय मी मग काय करतोयस खिशातली घरातली चावी काढतोय नाही म्हणजे कसं होईल घरी गेल्यावर लॅच तोडायला नको ना म्हणून चावी घेऊन ठेवतो. अरे माझं बाळ किती दूरदृष्टीचं आहे ना. ये बाळ मला पा दे ये इकडे. अडकलाय लॉकची चावी शोधतोय तू. बाबा चावले अरे त्यांची सवयच आहे चावायची असंच करतात ते जवळ गेले की असं पटकन चावतात ते. कुठे काय बडबडतेस तू. कशाला मारलात तुम्ही माझं लेकरू बरोबर बोलत होतं तिकडे घराबाहेर जाऊन असं बसून राहू का आम्ही अगं म्हणजे काय मी इथेच राहणार आहे का काय बडबडताय तुम्ही. बरोबर बडबडताय हा आता तुम्ही कधी निघाल ह्यांना माहिती आहे काय मग? तोपर्यंत ह्या इथंच थांबायचा ए चावी काढ चाल निघा घरी जा चल. अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला मला बाहेर काढा नाही तू. भाऊ बघा ना मग काहीतरी काय करा. मी तरी काय करू पापी माणूस आहे तू नाही नाही हो नाही काय केलं पापी मी तर म्हणतो राहू द्या 15 दिवस इथंच उपाशी राहिलं का नाही सरबी सगळी निघल बाहेर बराबर बास्तीने येईन बाहेर बघा काय बडबडताय अहो की पिकनिकला आलोय का मी 15 दिवस राहिला. मला काय बरोबर बोलतोय तू असंही डाएटच्या नावाने बोंब आहेत तुमच्या जरा राहिलं तर बाहेर येईल पटकन तुम्ही स्वतः अडक ना मग माजलेस बघ तुझं किती काय चवळीची शेंग आहेस तू. मी अडकले नाही मी शेंगेसारखीच बाहेर आले गप्प बसा आता काय माणूस आहे हा एवढा अडकला तरी चरबी बघा किती त्याच्यात आहे ती चरबी काय बघायची त्याच्यामुळे तर अडकलेत. गप्प ना मार खाशील ना. आई आई बाबा असं कायमचे इथे अडकून राहिले तर बाई आपल्या घरी कोणतरी करता पुरुष पाहिजे ना आई. आणि मी पण आता एवढा मोठा नाही की मी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावर. देवा. आई तू काळजी करू नको मी तुझ्यासाठी नवीन बाबा घेऊन येईन. पण आई ह्या वेळेला लक्षात ठेव आई आपण ना आता सडपातळ बघू बाबा हे असेवाले नको तू घरी चले तू घरी चल एवढा दरवाजा बांधतो अडकवतो आणि ॲमेच्युअरला तुझा बळी चढवतो की नाही बघ तू. निघा दी अरे याला समजाव आधी सांगतोय. अरे ना, कशाला फोन जरा बंद ठेव बंद तुम्हाला पण कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं हो कशाला जायचं इथे झेपत नाही तर कशाला गेला तुम्ही अगं तूच बोललीस ना म्हणून जबरदस्ती घुसवलंस आत. मी जात होतो का. हो, त्यांच्यावर कशाला वरटावाय बायको आहे ना ती हा तुमच्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलते ती अरे तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आली ना ती एकुलती एक लाडाची लेख आहे ती हा? हा मानाची लेख आहे स्वाभिमान आहे अभिमान आहे तो बापाचा ती काय नुसतं घर नाही सोडून आली स्वतःची स्वप्न तिकडून इकडे घेऊन आली ती ह्याचं काय कळलं का माया तशीच आहे फक्त स्वप्न घेऊन आली ती अरे बहिणाबाई काय म्हणतात हा? लेकीच्या ग माहेरासाठी माय सासरी जाय याचं काय ते? तू काय म्हणतोस काय अगं हे तुझ्या बापानं आम्हाला काहीच नाही दिलं मी कधी बोललोय त्याचं काय याला काय माहिती पण नाही जायला सांग ना कपडे आलाय दर्शनाला इथं काय ए कोणे ती आली कोणे तिला थांबव वने. मला माहिती वने नाही मला. वने इथून लोक तुडवून चालल्यात मला सोडवा नाही तू कसं काढू आता अरे मी डेंजर अडकलोय मला सोडवा मी डेंजर अडकलो. का आता का स्वतः अडकल्यावर प्रॉब्लेम होतोय पण जेव्हा तुम्ही पैसे एफडी मध्ये अडकून ठेवता तेव्हा काय होतं त्याचा नाही विचार केला का वा आ केलाय का विचार का वा त्याचा अरे आज पैसा 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 करतोयस उद्या काय घेऊन जाणार आहे सोबत काय घेऊन जाणार आहे सोबत उद्या कपाळावर ₹1 बाकी काय नाही कुठं आहे एफडी तू एंट्री चुकीची घेतलीस की स्क्रिप्ट चुकीचं मिळालं काय याच्यामध्ये अरे चाललंय? तरी मी सांगत होतो काल आपण एकत्र बसून रिहर्सल करूया माझा ऐकतो को अगं बसा हो
हो काहीतरी कर मला गुदमरायला काका बघा ना बाबा अडकलेत मला गुदमरायला होतं असं नाही बाहेर निघणार मला गुदमरायला होतं दोन्ही बाजूनं जोर लावायला लागेल या या दानकडे दिसते ते मागणं या मागून ढकला. मी पुढनं ओढतो. मी खेचा हा, मागून या ढकला. मागणं नीट, हा. मी इकडं ढकलतो. ये मे जो बाबा बाबा अरे ती मागून पण खेचते अरे तोडत आहे का मधून मला अरे हो येणं झालं काय असं बाहेर येणार काय सुलकन तो एक काम करूया आपण ना ह्यांना फिरवूया म्हणजे बाहेर येतील हा? फिरवूया. हा, चला, घ्या फिरवून. चला, ऐका, बरं, फिरवा, घ्या. फिरवा, बघा, नाही, घ्या, फिरवा. ये मे जो बाबा ये मे जो- अरे घासला रे घासला नाही नाही अजून अडकलोय असं नाही निघणार बाहेर बाजूला व्हा सगळी काय करताय सगळी बाजूला अहो, व्हा. ऐका. सगळी बाजूला व्हा. ये मे जो बाबा 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 बाबांचे हात तुटले बाबांचे हात तुटले बाबा आता मला नाही मारणार शर्टाच्या बाह्या आहेत हात तुटले तर अरे ये. अरे देवा नाही नाही हात आहेत आहेत हे काय झालंय अरे वाचा. ऐका मला ना वाचवा यार बरोबर आहे मी काय म्हणतो आता हात तर काढलेला आहेत या माणसाला बाकीचा उघडा करून आणि तेल लावूया नको नको साबणाचा फेस लावूया म्हणजे गलकन बाहेर येतील चालेल काका तेल तसंही परवडणार नाही बाबांना साबणाचा फेस घेऊया ए अरे बाप आहे ना रे होय अरे मी अंगठी आहे काय बोटात अडकलेली नाही हो नाही कोणे कोणे काहीतरी हुळहुळतय कोणे हुळहुळतय वरे वरती चढ वरे वरती वरती चढलं वरे वरे वरती वरे बाबा अरे देवा पहिल्यांदा आहे ना कोणीतरी चावलंय नाही ते दुसऱ्यांना चावत असतात चावलं ते दिसलं पण का चावलं कशाला चावलं चावणाऱ्याची व्यथा काय हा एकनाथ महाराज एकदा तुम्हाला सांगतो ऐका एकनाथ महाराज नदीच्या किनारी बसले होते बाहेर काढ त्यांनी बघितलं इंचू बुडतोय होय काय त्यांनी लगेच वंजळीत घेतलं विंचानं फासकन दंश मारला आणि बेनं पडलं परत पाण्यात मला बाहेर काढा एकनाथ महाराजांनी परत त्याला वंजळीत घेतलं त्यानं परत चावलं तेवढं एका माणसानं बघितलं आणि त्यांना विचारलं महाराज अहो ह्यो विंचू तुम्हाला चावतोय पण तुम्ही त्याला काय वाचवताय त्याच्यावर महाराज काय म्हणले एखाद्याचा जीव वाचवणं हा माणसाचा धर्म आहे आणि चावणं हा त्याचा धर्म आहे तो त्याचा धर्म करतोय मला माझा धर्म करू द्या जवळ आहे ना जवळ काय मला पण तुला चाव असं वाटतं हा या धर्मानं आता तुला पण मला चावावं असं वाटणार अरे घे चाव तुम्ही का मारला त्याला यायचं काही इच्छा आहे तो अरे काय इच्छू आहे आता काय त्याला एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान तुम्हीच दिलं ना अरे पण मी काय संत आहे का काय माणूस जाऊ तुम्ही काय माणूस मला बाहेर काढा ऐका मला बाहेर काढा. अहो काय डोंगळ आहेत आतमध्ये. अहो चावणार डोंगल्यांचा घर आहे डोंगल्यांचा घुसलं, चावलं. नाही चावणार काय 7 वाजलं की साप पण येतो आतमध्ये अरे थांबा, थांबा. अरे तू बाप है मेरा सांप से डरता है थांबा गडबड करू नका. कोणे साप येणार नाही. कोणे काय शांत राहा कोणे साप शांत राहा मी सांगतो काय करायचं ही जी कमान आहे ना हा 2-4 जणांनी उचलली की उचलली जाते मग माणूस बाहेर पडतो काय समजलं म्हणजे ही कमान आहे ना ही दगडाची नाही आहे प्लायवूडची आहे का नाही हो ती अशी उचलली ना की तुम्ही लगेच निघाल मगाचपासून काय सांगितलं तुम्ही विचारलं कुठे तुम्ही विचारलं असं सांगितलं असतं का नाही हा? या पाहुणे या ए, तिकडे जा. ए, हा, बाबू, ये जा बाबू. तिकडे जा. उचला बघू उचला बाबा आले बाहेर बाबा आले बाहेर आले बाबा तुम्ही व्यवस्थित आहात ना बघितलंस जीवनात शाश्वत असं एकदम सरळ परफॉर्मन्स प्रसाद दा नाही मला वाटतं एकदम एमएच बाबा बाबा परफॉर्मन्स म्हणजे सरारापेक्षा प्रचंड एंटरटेनिंग होता हा विषय कॅरेक्टर्स अफलातून होती
बने ओ हो हो एकच एक तो सटल पंच होता तो काय होता निघाली निघाली बाहेर इतका सटल होता ना की तो क्या बात आहे वा वा मजा आली नवीन कॅरेक्टर एक मिळालं तुला आणि ते म्हणजे बॅटिंग केलीस तो अक्षरशः मजा आली आणि या सेटमध्ये एक एक भर पडत चालली आहे आणि तसतसा तो जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागलाय सो एकदा सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मजा आली. मंडळी, दोन बहिणींची जोडगोळी भेटली आहे हास्य जत्रेच्या जोडगोळीला. बघूया त्यांच्यात काय गोळाबेरीज होतीये ते. हेच दाखवायला मंचावर येत आहे जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि रत्नागिरीची रत्न श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवकर. शा, एक काजोल धावत येताना दिसली नाही रे. काजोल पेक्षा पंच आला तर बघ एखादा. एक गोष्ट चांगली झाली, दोघांना एकच सीट मिळाली. हा. इकडे तिकडे लफडी नाही फिरत राहायची. बरोबर ते मीटिंग सुरू झाली, रायटर मीटिंग. हा मगाशी सुरू झाली. मग सरांना सांगा मी तुझ्या बरोबर आहे, नाही तर परत लफडी करतील कुठे गेला म्हणून. माईक चालू आहे. चालू मस्करी केली. सर हा सर मी आणि श्रमेश एकत्रच आहोत, ट्रॅव्हलिंगमध्ये आहोत, तर आम्ही एकत्रच मीटिंग जॉईन केली आहे. हा हां सर एक विषय सुचला होता. ते प्रसाद दादाचं आहे बघा, स्लो मॅन गतिशील वेगेपूरकर. तर त्याच्यात ना प्रसाद दादा जो आहे त्याला पोलीस पकडतात. एका गुन्हा बघितला आहे त्याने, एक साक्षीदार म्हणून, आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि मग तो ना ते म्हणजे ते जो गुन्हेगार आहे त्याचं चित्र सांगतोय, रेखाचित्र काढायला. त्यात तो स्लो सांगतोय, मध्येच रडतोय, थांबतोय. तर याच्यावर काय होईल काय सर? सर हसले काय? सईडे शांतता आहे. मग रिजेक्ट होईल विषय. पण असं का? कसं आहे, तू विषय सांगितलास आणि मोठे सर असे मिशीत हसले ना की विषय ऍक्सेप्ट होतो. आणि विषय सांगितल्यानंतर समजा इकडे तिकडे बघत राहिले, असे 2-4 वेळा तोंडावर हात फिरवला आणि असं घासलं ना स्वतःला की रिजेक्ट विषय. मला माहिती आहे, विचारून घे मला. ऍक्च्युली आता उगाच सांगितला विषय. का? आता मी ना ऑब्झर्व केलंय, मीटिंग सुरू झाली आणि विषय सांगितला ना की रिजेक्टच करतात. मीटिंग लांबली, दिवस संपत आला आणि विषय सांगितला ना लगेच ऍक्सेप्ट करतात. त्यावेळी जो विषय घेऊन येतो ना तो देवदूत असतो त्यांच्यासाठी. ये मालू ये गरमालयच वाढलाय ना. हा? ये ये देऊ काय हात देऊ ये. आपलाच डबा आहे काय मालू. आपण ना पुढच्या वेळी एसीच तिकीट काढूया. आता काय स्लीपर पण जनरल सारखंच वाटायला लागलंय ना. काय मेला आपला अप्पर बर्थ कुठे. ये दिसला ये आपलाच आहे. ये सर ये बसतेस कुठे बसतेस आहे जागा. तुम्ही बसा. थँक्यू. बस ग मालू बस. आई ग आई माझे बाय माझे शालू. काय ग मालू. कोण ग यांना ओळखलास काय? संजना काकीच्या दिराचे जावई आहेत काय हे? नाही ना जिप्रेत तसाच दिस. अगं नाही ते हास्य जत्रेतले चंगू मंगू ते टीव्हीवर दिसतात नाही सोनी मराठीवर. गे बाय माझे तेच आहेत ना. बोलायचं काय त्यांच्याशी? नाही बोलायला तसा काय हरकत नाही आहे, पण मी लय ऐकलंय ते ऍक्टर लोक आहेत ते लय आकडतात, लय माज असतो त्यांना. हा काय माज दाखवण्या इतपत तरी कॉमेडी करतात काय हे? काय रे पोरांनो, ओळखलं आम्ही तुम्हाला.
तेच आहे ना तुम्ही कॉमेडी वाले दत्तू आणि विराज. कशी चालली आहे कॉमेडी? नाही काकू हेच आहेत ना. दत्तू विराज नाही काकू पहिले बरोबर ओळखला तुम्ही कॉमेडी वाले दत्तू आणि नाही नाही. नाही प्रथमेश श्रमेश हा. ते केस कापलेत म्हणून कदाचित ओळख नसेल. गे बाय माझे तेच आहेत ग, तेच आहेत. ओळखला तुम्हाला? तू तोच ना इथे काहीतरी ठेवून बोलतोस ते? साधूस मी निघालो. तोच आहेस ना तू? असा आणि तू तोच आहेस ना रे? कोण? नमस्कार वडक्कम मी अकबर पेटकर. तोच आहेस ना? ओळखलं. हे असल्याचं करून बोलतो तेच. अजून एक काही त्याचं ते नाही का? आवडतं मला लय आवडतं त्याचं ते. आमचा चौका आलाय भारी आहे. चिंचा चौका नाही ते ची चौका. आम्हाला काय एवढं कळत थँक्यू थँक्यू चांगलं आहे पण चांगलं थँक्यू नाही. बरं वाटलं. नाही पण ये पोरांनो एक म्हणायला हरकत नाही हा. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात हास्य जत्रेमुळे आम्ही जगलो असं म्हणायला हरकत नाही. खरंच जगलो नाही थँक्यू 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 थँक्यू. तू कशाला थँक्यू म्हणतोय? तुम्ही थोडे होता तेव्हा. मधनच गलती मारली. आम्ही बघतो सगळं आम्हाला माहितीये. बायो पोरांनो भंकस करते मालू भंकस करते. सॉरी हा भंकस राग नाही आला. चालू दे काय काय? चालू आहे. राग नाही आला ना? भंकस मध्ये ना आमची खूप भंकस करताय तुम्ही असं मला वाटतं. नाही. आणि सगळ्यात मोठी भंकस काय माहितीये? आमची भंकस यांनी आम्हालाच लिहायला सांगितली. पण काय आहे ना आम्ही आता पोटारती आहोत. आमच्या हात दगडाखाली आहेत त्यामुळे ऐकायला लागतं सगळं. माहिती आहे का तुमचे दगड कोण आहेत ते? माईक बंद आहे ना माईक बंद आहे ना. दगड. बंद आहे एकदा तुम्ही बसा तुम्ही. नाही, आम्ही आमची बस- मीटिंग आ- चालू चालू आहे दे, चालू. हास्य जत्रेचीच मीटिंग. आहे ते गोटे मोसवा मी आहे. मोठे मोठे अहो, नाही, ते कशाला तुम्हाला- मामांजी आहेत काय? दाखव दाखव दाखव. आहे ऊस घेऊन बसली आहेत काय? आलू दाखव जरा दाखव. माझी मासा दाखव. काय बघून हसतोय ग तुझ्याकडे? नाही तुमच्याकडे बघून असं नाही ते विषय बोलताय. ते तुमचं ते अच्छा, हसताय. चालू काय ग मालू माझ्याकडे बघून हसतो आता? गुदगुल्या झाल्या काय? नाही टायमावर भेटला असता ना मीच घेऊन गेले असते याला उसात. हो काकू. लग्न नाही झालं ना म्हणून. हो पण त्यांचं वय 55 आहे. आणि त्यांचं लग्न झालंय. झालंय. ऐका ना ते सर आहेत आमचे. हा. काय चालू? मीटिंग चालू आहे. नाही नाही चांगलेच बाय चांगला केस एकदम कोंबडाच काढलाय की असा तुला नाही तुझं मीटिंग चालू. ये पोरांनो गावी चाललाय? नाही गावी म्हणजे रत्नागिरीलाच जातोय. आम्हाला इव्हेंट आला एक रत्नागिरीला. तिथे गेस्ट म्हणून बोलवलंय आम्हाला दोघांना. चांगलाय चांगलाय चांगलं कामं केली पाहिजेत. चांगलं भाऊ भाऊ आहेत काय तुम्ही दोघं? नाही ते प्रथमेश रमेश आहे म्हणून विचारलं. नाही ते काय आहे आम्हाला सगळेच असं बोलतात की तुम्ही भाऊ भाऊ आहेत का किंवा पण आम्ही भाऊ भाऊ नाही. नाहीये. 2009 पासून आम्ही एकत्र काम करतो एकाच कॉलेजला होतो ना त्यामुळे आमचं ट्युनिंग चांगलं आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की भाऊ भाऊच आहेत की. वाटत पण नाही तोंडावरून भाऊ भाऊ नावावरून वाटत. आता बोललात ना भाऊ भाऊ आहेत. विचारते नाही पण दिसता तुमचं बॉन्डिंग का काय आहे ते दिसतं आम्हाला टीव्हीवर. थँक्यू. चालू दे पण एक विचारू काय? काय म्हणजे तुम्ही जे स्किट करता ना त्यात हा जास्त बोलतो आणि तू कमी बोलतोस का रे? म्हणजे हा तुला बोलू देत नाही की तुला ऍक्टिंगच कमी येते? हे बघ बाय माझे मी स्पष्ट बोलणारी बाय. मी काय कोणाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही नाही बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे का? मी आपलं
पण कसं आहे स्किटची जशी डिमांड असते ना तसं आम्हाला परफॉर्म करावा लागतो तसंच. हा हा म्हणजे तो उत्तम कलाकार आहे मी सांगण्याची गरज नाहीये वेगळी तुम्हाला जजेस सांगतात बऱ्याच वेळेला ते नाही, नाही. असं आणि कसं तो फ्रस्ट्रेट चांगला होतो म्हणून तो फ्रस्ट्रेटिंग साईडला असतो एवढंच आहे बाकी काय नाही नाही असे तुमचं वरती आहे ना बर्थ वरती आहे बसतो ना जरा वेळी ते आता वरती एवढं चाडा हा ते मीटिंग पण चालू आहे ना ते नाही थोडं करा. मध्ये मध्ये तुम्ही नाही नाही असू दे चांगलंय कामं केली पाहिजे पोरांनी तू कार्य उभा बस नाही नको एवढ्या याच्यात चिमटाल तुम्ही मला कॉमेडी करतोस काय इथे चांगली करतोस थांबा ना काय चालू तुझं गंमत केली हा गंमत केली रागवू नको नाही नाही. आनंद चेहऱ्यावर दिसते मला. बाकी ये परा नाही बाहेरचे ही कामं करून पैसे जास्त मिळत असतील ना पेमेंट हा मिळतात चांगलं मिळतात चांगलं मिळत मालू हा यांनी ना बाहेर कामं मिळवलीच पाहिजेत का ग दोघांच्या तोंडाकडे बघून वाटतं यांना हास्य जत्रेत सगळ्यांपेक्षा कमी पेमेंट असेल तोंडावर बघून वाटतं. बघ ना. काकू काय होतं माहितीये तुम्ही हळू बोलताय पण सगळं डायरेक्ट ऐकू येते ऐकू आलं काय ऐकू आलं मग मी थेटच विचारते बोल. काय रे तुमच्या दोघांना हास्य जत्रेत काय कमी पेमेंट आहे काय सगळ्यांपेक्षा नाही ते सुपारीला जाताय ना तिकडनं पैसे कमवताय म्हणून विचारलं नाही म्हणजे कमी आहे काय आहे थोडं कमीच आहे बघ बोलले पण ना मी तुला आम्ही उशिरा जॉईन झालो त्याच्यामुळे जरा थोडी लपडी झाली विचारी ग पोर नाही नाही, नाही, एवढं काय नाही वाईट वाटत रे वाईट नाही पाहिजे ना असं पण मग बऱ्याच म्हणाल तर थोडं वेगळंच आहे आमच्याकडे काय ज्यांचं सगळ्यात जास्त पेमेंट आहेत ना ते सगळ्यात जास्त सुपाऱ्या मारतात आणि ज्यांचं सगळ्यात कमी पेमेंट ते कमी सुपाऱ्या तिथले आम्ही म्हणजे हे जे सुपाऱ्या सोडतात ना ते आमच्याकडे येतात म्हणजे जे नाही ते तिथे तुम्ही आहे. येस 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 असंच आहे म्हणजे उद्या दुसरी नोटबंदी झाली ना तरी आमचं पेमेंट करायला कोणाला प्रॉब्लेम नाही येणार एवढं कमी घेतो आम्ही लय कमी नाही यांची कॉमेडीच कमी असेल म्हणून कमी पेमेंट असेल त्यांना नाही हो ऐका ना काकू आता तुम्ही हळू पण बोलत ना डायरेक्ट बोलताय हो डायरेक्ट नका बोलू असं काय नाही हे वाईट वाटतं हे रागवू नको तुम्ही ते हात नका फिरव नवीन कट मारलाय अहो कसं काय नाही आमचं चांगलं काम आहे आमचं काम आवडतं त्यांना म्हणून आम्ही शो मध्ये आहोत हा तुम्ही शांत बसा ना नाही, नाही. तुम्ही सर्कॅस्टिकली मान डोलू नका नाही नाही नाही. आवडत असेल तर काय आवडत असेल तुमची कॉमेडी पण मग तुमची कॉमेडी आवडते मग तीनच फॉर्मॅट काय आहेत रे तुमचे आता काय हे घे मी जे बघितलं मी बाई स्पष्ट बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही तीनच फॉर्मॅट काय तर तो शेंद्रू तो सलीम अकबर आणि चीज चौका तीनच फॉर्मॅट आता मला सांगा मालू उद्या जर हे तिन्ही पण फॉर्मॅट बंद झाले तर हास्य जत्रेत असाल काय असू आम्ही असं जत्रे वेगळं केलं पाहिजे असं बोल वेगळं करतो आम्ही तुम्ही पूर्ण असं बघता का तुझे आवडतात त्यांचे एपिसोड बघता आम्ही बघतो सगळ्यांचं बघतो सगळ्यांचे बघतो मग. आणि वेगळे वेगळे काय रे माहितीये तुम्ही काय वेगळं करतात ते तो गौरवचा मित्र आंदोलन करणारा कार्यकर्ता चायवाला कंगवेवाला आणि काय आहे आणि या काही एपिसोड मध्ये तर हा स्किट मध्ये पण नव्हता हसायला बसवला होता. हो. माझं प्रीशूट झालं होतं त्या दिवशी प्रीशूट आम्हाला काय दिसत नाही आम्हाला जे दिसतं ते आम्ही बोलतो दिसतं ना मग रिसेंट एपिसोड काढून बघा आम्ही नुकतं तो साऊंड रेकॉर्डिंग केलं असं कॅरेक्टर करून नॉर्मली पण असंच असं नाही बोलत आम्ही. काय 4 वाक्य होती कौतुक केलं सगळ्यांनी माझं त्याच्यानंतर वाक केलं होता प्रसाद खांडेकर माहितीये का नावात टॅलेंट हा त्याने कौतुक केलेलं बाहेर जाऊन माझं बोला मस्त केलास वाक म्हणून वेगळा वाटला बघत जाओ जरा उगाच चिडायला नका लावू. केलं काय त्याने कौतुक बघितलं कापलं बिपलं असेल तर काय माहित नाही आम्हाला तर काही दिसलं नाही ते हा वैभव दादा आपलंच कौतुक का कापतो रे की आपल्याला एडिट करायलाच घेतलंय शो मध्ये तसं नाही रे कौतुक तुमचं होणारच रे कसं असतं ना जे छोटे छोटे रोल करतात ना त्यांचं कौतुक केलंच पाहिजे सहानुभूती मिळते ना म्हणून. हो काकी प्रत्येक रोल छोटा नसतो पण तुमचा असतो जाऊ दे तुमचा नसतो काय छोटा रोल
काय चुकीचं बोलले काय नको त्यांना वाईट वाटते तसं नाही मी हे बघ मी बाय स्पष्ट बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत माहितीये बाई नको बोलू वाईट वाटतं मला बाकी काय आम्हाला पण वाईट वाटतंय माहितीये का बोलताय तुम्ही मगाचपासून ते मी तुमच्या चांगल्यासाठी बोलतो Sorry, मला काय वाटतं मालू मला काय वाटतं ऍक्च्युली छोटा होता रोल आपला गबस तू पण. मला काय वाटतं ना हे दोघं ना त्यांना आवडत नसतील म्हणून वागतात यांचे मागनं मधनं गेले होते परत आले काना मागून आले ते म्हणून असं नाही आम्ही सरांना आवडतो काकू आम्ही सरांना आवडतो ते म्हणतात आम्हाला तुमची स्टाईल युनिक आहे तुमचा फ्लेवर वेगळा आहे असं बोलतात ते बोलतात बोललं पाहिजे तुमचं कौतुक केलं पाहिजे करतातच ते ते ओपीडी ला बोलतात की तुम्ही सिच्युएशन शिकलं पाहिजे तुम्ही मिरॅकल कराल बोलतात ऍक्च्युली ना हा ते बोलतात ओपीडी ला बोलले काय रे? तुम्ही मिरॅकल कराल म्हणून आणि तुम्ही जे बघता ना शूट ते 2 दिवसाचं असतं त्याच्यानंतर आम्ही असतो नंतरचे 2 दिवस सरांसोबत क्रिएटिव्ह टीम असते ना 7-8 लेखकांची त्यात आम्ही दोघे असतो आमचे इनपुट असतात आम्ही सतत सरांबरोबर बोलत असतो सर सांगतात की अरे तुम्ही चांगलं सुचवायला लागलात म्हणून सर आम्हाला त्यांची कोर टीम बोलतात तुम्ही आता जवळच्या आहात कोर टीम आहोत आम्ही सरांची कोर टीम माहितीये मला कोर्टे जवळ आहोत ना यांची कॉमेडीच कमी आहे ग हो ना कमाल आता मी चांगला आहे ते बोलते त्यांचा तो जज नाही तो कोण आहे बाई त्याचं नाव काय तर काय ते अगं तो नाही का स्किट नाही आवडलं की चणे खातो तो प्रसाद दांडेकर बाई तो नाही बायको सोबत केवढ्या रीला करत असतो काय ग कोणती हिरोईन नाही करत काय त्याच्या बरोबर रीलला बायको आणि तोच काय तो मुरडतच नाही पण बायको आहे ना उत्साही आहे एक ते मिनिट प्रसाद ओकेत ना त्यांच्या चेहऱ्यावरच काही इंटरेस्ट नाही एक मिनिट अवेलेबल आहे तसं दाखवायचं बायको 1 मिनिट हॅलो सर ते सध्या आपण क्लिअर करूया काही वाक्य आर्टिस्टची असतात आणि कंटेनर मधून असतात उगाच रायटरच्या अंगावर नको ते हा सर आणि रिॲक्शन आमच्या जोडीवर येते बऱ्याचदा ते प्रसाद ओकचं काय बोलत होतीस ग काय नाही बाई ते ह्यांच्या स्किटच्या कमेंट मध्ये काय बोलतो वा छान याच्या पुढं कुठं काय बोलतो नाही बोलत काकू याच्यापेक्षा पण ते जास्त बोलले तुम्ही कधी बघितलं नसेल कुठं बोलले आम्हाला मला येऊन मिठी मारली त्यांनी कुठं कुठे म्हणजे इथे स्टेजवर चिसवका करतो ते तुमच्याच फॉर्मॅटला ना बाकीचं कुठं काय अब ना ग मालू. कौतुकाने मिठी मारतात ना येऊन ते. आमच्या फॉर्मॅटला म्हणजे आमचा फॉर्मॅट काय फॉर्मॅट नाही असतात ना लोक असतात नाही. दिसत नाही ना आम्हाला चिडू नको बाहेर तुम्ही त्या जिथे हात नका लावू ऐके कोंबडा काढ हे पाणी हवाय घे पाणी पी जरा. तुम्ही घ्या शांत. तुम्ही इज्जत काढून थकला असाल काय माझे आम्ही तुमच्या चांगल्याचं बोलतो बाय मला काय करायचंय लोकांना काय चांगल्याचा सांगायला पण नको काय जमाना कोकणची आहे तुम्ही साधी बोळी माणसं सर ऐका ना सर तो शालू मालूचा फॉर्मॅट बंद करूया काय सुचत नाही त्याच्यात हा बघतो सुचवतो काहीतरी नाही पण बाकी चांगलं काम करता करता, तुम्ही. चांगलं करता. वाईट काहीच नाही मला आवडतं हा. मला आता ती सई नाही केवढं कौतुक करते या पाम्याच बोलतात ना तुला हास्य जत्रेत चांगलं करते कौतुक बोलते ना कधी कधी संकल्पनेला नाव काय या पम्याचं आहे छान आहे वगैरे ऐकते मी सगळं माहिती आहे मला कधी कधी वेगवेगळे काय करतोस तर ते पण नाव असते तुला याच्याबद्दल बोलताना नाही ऐकलं शपथ बघितलंच नाही खरंय म्हणजे दिसलं ते बोलते हा काय रे वाकडं आहे काय तुमच्या दोघांचं काय वाकडं आहे वाकडं होईल एवढी पण ओळख नाही आमची कळलं काय एकमेकांना क्रॉस करताना 15-20 सेकंदाचा जो कालावधी असतो ना त्यात सुद्धा ते माझ्याकडे बघत नाही एवढं कमी स्पीड बघतात ते आणि माझं दुर्दैव हे आहे जेव्हा मी चांगलं काम केले ना तेव्हा समोर सोनाली कुलकर्णी बसलेले असतात यांच्यापर्यंत माझं कौतुकच पोहोचत त्यामुळे त्यांना माहित नसेल मी चांगलं काम करते पाणी पाच ग त्याला पाणी पाच बिचारा वायबर झाला वायबर नाही हो हायपर ते काय आहे ते आणि मला ह्यांच्यासारखी घाणेरडी सवय नाही काय? पर्सनल मेसेज करा ओ वगैरे ते मी नाही करत असलं का
मी येतो माझं काम करतो आणि जातो. तिथे त्या सोफ्यावर जो बसतो ना 5 वाजता, जो चिकटतो तो रात्री 12 वाजता उठतो डायरेक्ट. मध्ये एकदा उठलो तो मागचा कॅमेरामॅन खाली बसतो. एवढी वाईट वागणूक देतात तुला. ये, चालू बस माझ्या. तू डायरेक्ट बोलते आणि तसं नाही रे, तुमच्याबद्दल काळजी वाटते. काय काय गोष्टी तुमच्या लक्षात नाही येत पण आमच्या लक्षात येतात ना, म्हणून बोलतो. आम्हाला काय, आम्ही इथून तुमच्या ना तुमच्या एवढ्या गोष्टी लक्षात येतात नाही असं वाटतं की तुम्ही सेटवरच असता की काय. काय नाही मारायची रे तिला हाक. आम्हाला तुम्ही एवढं सांगता ना तुमच्या हास्य जत्रेत ना, आम्हाला वाटतं आम्ही तुमच्या घरात आहे काय. बाकी काय तुम्ही घरातल्या सारखंच इज्जत करताय. नाही हो, चांगल्यासाठी बोलतोय. गे मारायची तिला. हे घे बूच लाव धर. ती गाडी चालू होणार आहे काय माहिती. नाही ग, कॉमेडी कमीच ग. काय पण जेवढी कॉमेडी करणार तेवढीच तर दाखवणार ती स्क्रीनवर, आणि काय वेगळा दाखवणार. बाकीच्यांचं नाही बाई. केवढा मोठा नाव ठेवलाय तर काय, विक्रोलीचा शाहरुख खान, ते कल्याणची चुलबुली, आणि काय फिल्टर पाड्याचा बच्चन, पारस मनी, कोळीवाड्याची रेखा. आणि ती नाही आता आली, काना मागून आली न तिकट झाली. कोण ग? विनोदाचे नवे फंडे काय तर म्हणे इशाचे. एवढं मोठं ग बाई, एवढं. मग या बिचारांचं काय, तुमचे फंडे काय जुने झाले, आवडत नाही का काय करतील काय नाही बाई. तुम्ही जरा ना शांत बसा, शांत बसा. मीटिंग चालू आहे आमची, शांत बसा. आता राग येतोय, राग येतोय स्पष्ट. मी पण स्पष्ट बोलतो, कोणाच्या बापाला घाबरत नाही. मला राग येतोय आणि मला रडू येतंय. नाही, तुझ्या चांगल्यासाठी सांगतो. हे बघ, वाईट वाटलं असेल ना तर माफ करा, पण आम्ही शांत. मालू गप ग. केवढी बोलली आहेस मागापासून, त्याला वाईट नाही वाटणार, मग काय होणार आहे. हॅलो सर, हॅलो सर. हां सर, एक विषय सुचला होता. म्हणजे आता प्रवास करतोय ना, समजा म्हणजे पशादादा आणि समीर दादा आहे समजा, आणि त्यांना 2 म्हातारा भेटले आहेत आणि त्यांच्या कॉमेडीवरून त्यांना बोलतायत. तर आणि खूप बोलतायत, त्यांना ओळखत नाही, कॉमेडीवरून बोलतायत. हां सर, हां सर. काय बोलले सर? बोलले पशा आणि समीरला कॉमेडीवरून का बोलतील, मग तिथे तुम्ही पाहिजे. एवढं कन्फर्म बोलले सर? धमाकेदार परफॉर्मन्स. हा प्रवास थांबू नये असं वाटत होतं. वा 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 मंडळी, मस्त. सगळ्यांच्या वतीनं रिक्वेस्ट आहे, आज प्लीज भरभरून कौतुक करा प्रसाद दा. वा छान. कसं वाटलं? वा 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 वा, अप्रतिम अप्रतिम. सगळ्यात आधी जोरदार टाळ्या तुमच्यातल्या माणसासाठी, तुमच्यातल्या स्पिरिटसाठी. जो माणूस स्वतःवरचे विनोद लिहिणं, सादर करणं वगैरे, पण जो सहन करू शकतो तो माणूस नट म्हणून मोठा. स्वतःवरचा विनोद सहन करता आलाच पाहिजे. जर आपण दुसऱ्याची खेचतो तर समोरच्या जेव्हा आपली खेचतो तेव्हा ते सहन करता आलंच पाहिजे. हा एक बेसिक रूल आहे. आज तुम्ही कहर केलाय, कहर. माझ्या दृष्टीने तुमच्या दोघांचा आजपर्यंतचा हा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे. आणि तुमची साथ दोघींची म्हणजे अगग टेरिफिक, माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. आजचा परफॉर्मन्स तुमच्या दोघांचा मी कधीही विसरणार नाही आयुष्यात. वा 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 वा. लाजवाब, 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 केवळ लाजवाब. फार मजा आली, फारच मजा आली. वा वा वा. रमेश कांदेव नाईक सई.
सुपर तोड परफॉर्मन्स होता. रायटिंग अमेझिंग होतं. म्हणजे पंचपक्वान्नाचं जेवण होतं आणि पोट भरलं. खूप मजा आली गाईज. कीप इट अप. आणि खूप मोठी शाब्बासकी माझ्याकडून तुम्हाला. मंडळी, रस्त्यात जर गतिरोधक आला तर वाहनाचा वेग कमी करता येतो, पण गतिशील वेगेपुरकर आला तर काय बरं करावं लागेल हेच दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय चाललंय? अरे कुणाचा ए जा ना बाबा, जा ना तू. जा आता, मध्ये येऊ नको, अजिबात मध्ये येऊ नको. अरे अरे ए मध्ये येऊ नको ना. अरे कुठे जातो? एक मिनिट हो, तुमचा कुत्रा आहे का? अहो तो मध्ये येत होता. एवढूसा रस्ता आहे बोगद्याच्या पुढे, मी कसं जाणार मला सांगा बघू. हा नाही तुम्ही जा, मी नंतर जातो. तुम्ही जा. पहिला हक्क पादचाऱ्यांचा असतो रस्त्यावरून चालण्याचा. हा या या तुम्ही या 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 पटापट कर. दादा जरा लवकर चला. खूप खूप आरामात होतंय, सावकाश होतंय. चालतोच आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. जन्म काय पॅन्डेमिक मधला आहे का तुमचा? एकदम सावकाश चाललंय सगळं म्हणून म्हटलं जरा पटापटा, जरा पटापट, इग्नोर. जरा पटापटा चाला. हा जरा लवकर चाला ना दादा. हे काय चालताय तुम्ही? हे काय झालं दादा? जरा जायचंय, हायवे आहे. हिशेब चुकला. असं काय बोलताय तुम्ही? असं काय बोलताय तुम्ही? मी असाच आहे. असंच आहे म्हणजे काय? हा कोण आहे? स्लो? हा स्लो आहे? हा स्लो आहे? अरे बापरे, कमाल आहे. अरे देवा, या दादा जरा ना. दुकानदाराने पैसे कमी दिले. अच्छा मग ठीक आहे, मग तुम्ही जा आणि त्याच्याकडे परत घ्या. या 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 पटकन जा. काय काय जातो. हा कुठला टर्न आहे तुमचा? मला काय कळलेलं नाहीये. तुम्ही इथे होतात ना? हे जवळ होतं ना असं? हे करून हा कुठला टर्न आहे तुमचा? अरे नाय, बरोबर दिले. हा ओके ओके ठीक आहे हरकत नाही. मी सामान घेतलं ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. चल 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 लवकर चल, मला ना जायचंय मीटिंग. मी खूप दादा? शॉप हो माहितीये मला, शॉपिंग केलेलं बरोबर. पण घेतले. शोभन? हा शोभन कुठल्या अवयवाला लावतो आपण? बंगालचा आहेस तू? अलो मला शोभन खाणार आंघोळ का फ्रेश आलो. असं आहेस तू? शोभन तू निघ ना फटाफट जा. चल ते घे आणि घे निघ. हे यार तू जा ना बाबा. जातोय. अरे चल 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 पटापट हे कुत्र्याला घेऊन जा.
तोंडाने आवाज का असं नका करू, असं नका करू तुम्ही. थांबा तोंडाने मारू नको. हो हो मला जायचं ना महत्वाचं. हॅलो हॅलो हा हॅलो सर. हो मी निघालोय सर. हे आलोय मी इकडे बोगद्यापर्यंत आलोय. हो 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 ते मध्ये जरा ट्रॅफिक लागलं मला. हो सर निघतो मी सर निघतो. ए चल चल बाबा. ए बाबा ए चल चल चल. ए तू ए चल 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 बाबा चल लवकर चल. चल 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 जातोय ना. हा लवकर रे लवकर. चल चल चल. ओए होए लल्ले जल्दी चलो ए. आय अरे अच्छा. अरे काही गरज होती का? अरे का हे करतोयस तू? गरज होती का तुला हे सगळं करायचं? सांडलं. हो दिसतंय ते मला. आता थांब. आता काही करू नकोस. थांब. अरे बसू नको रे. थांब. एक बटाटा तिकडे आहे. होय होय. मी आणतो. आणला ना आता. तुझ्या आजीचा आंबाडा आणला का? आणला ना मी. बटाटाच आणला ना मी. एक बटाटा तिकडे आहे. कुठे आहे तिकडे? तिकडे हा, दिसला मला. हा, जातो आण. बाबा आणला. तो बघ तिकडे. अरे आणला होता ना मी. आता आणला ना मी. आणला तर तो बघ तिकडे म्हणून काय टाकतोस तिकडे? एवढं करशील तू? एवढा लांब टाकशील? एक तर दलदलीत उतरायला लागला. ये चल चल. बस कर रे. चला चला आता लवकर. चल निघ. चल उठ उठ. काय हो काय? हा बटाटा दे. ए, ए! बटाटा आहे? ए यार तू घे यार. तू जा ना यार. तू असं नको करू. चल 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 लवकर. जातो. लवकर चल चल बाबा. चल ना बाबा लवकर चल ना. मेसेज आलाय. थांब तू नको बघू. मी बघतो. काही नाही. भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. महागाई वाढली आहे. चल चल झालं झालं. जनरल आहेत रे ते. चला चला. हाय हाय. अरे कुणाला हाय हाय करतो रे? महंगाई हाय हाय. काय करतोयस तू? मी रास्ता रोको करणार. अरे म्हणून तू खाली बसलायस. अरे रास्ता रोको नको करू. उठ बाबा. चल ना. गाड्यांची रांग लागेल मागे. मी धरणार आणि मग मी ओला होणार. कसं काय? मी धरणार ना. मग मी पाण्याने ओला होणार. अरे आत्ता वा वा वा. नेहमीप्रमाणे भन्नाट परफॉर्मन्स. सई. खूप दिवसांनी स्लोमॅन भेटला आणि त्याला भेटून खूप बरं वाटलं. दत्तू तू ज्या प्रकारे स्लो म्हणालास ते खूप आवडलं मला. फार छान होता तुझा परफॉर्मन्स. मजा आली. वा वा. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.